नमस्कार मंडळी, मी दीपाली. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त अशी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल पनीर कोफ्त्याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे. नंतर याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत. त्याच्यामध्ये स्टार फूल, दालचिनी, हिरवी विलायची, लवंग, काळी मिरी आणि दगडफूल असे हे खडे मसाले घातलेले आहेत. नंतर 2 मी इथे बेडगी मिरची घातलेली आहे. याने काय होतं, कलर छान येतो भाजीला. नंतर याच्यामध्ये आपण 3 ते 4 अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये कांदे कट करून घातलेले आहेत. आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, एक 3 ते 4 टोमॅटो चिरून घातलेले आहेत. आता हे 1-2 मिनटं गॅसची फ्लेम मोठी करून छान असं परतून घ्यायचं आहे. अगदी जास्त परतायचं नाही, 2च मिनटं हे परतून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये साधारण अर्धा ग्लास आपण पाणी घालणार आहोत. अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे झाकण लावून 3 ते 4 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. एक 3 ते 4 मिनटं हे छान असं आपण शिजवून घेतलेलं आहे. सर्व व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, तर मी ते 3 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. पनीर घेतलेलं आहे थोडंसं. तुम्ही पनीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता हे बटाटे आपल्याला किसता येतील एवढे थंड करून घ्यायचे आहेत. आता हे बटाटे मी खिसणीनं किसून घेत आहे. बटाटे किसून घेतल्यानंतर आपण पनीर देखील त्याच खिसणीने किसून घेणार आहोत. कारण आपण पनीर कोफ्ता बनवत आहोत ना, त्याच्यामध्ये थोडासा बटाटा घातल्यामुळे बाइंडिंग छान होतं. नंतर याच्यामध्ये थोडीशी हिरवीगार बारीक चिरून कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पावडर, अगदी चिमटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. नंतर बाइंडिंगसाठी याच्यामध्ये 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, कारण आपण याचे छोटे छोटे गोळे बनवणार आहोत. पाण्याचा वापर इथं बिलकुल करायचा नाही. बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं, त्यामध्येच हे पीठ छान असं मळलं जातं. तर इथे तुम्ही पाहू शकताय पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. थंड करून घेतलेले जे कांदा, टोमॅटो हे मसाले आहेत ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची आपण प्युरी तयार करून घेणार आहोत. नंतर इथे मी गॅसवर एक अशा प्रकारे मातीचं भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण भाजी बनवणार आहोत. अशा भांड्यामध्ये भाजी कोणतीही चवीला अप्रतिम लागते. आणखीन आजकाल सगळी अशीच भांडी वापरायला लागले, त्यामुळे मी आज तुम्हाला अशा भांड्यामध्ये भाजी बनवून दाखवत आहे. या भांड्यामध्ये तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे. नंतर तयार करून घेतलेली जी मसाल्यांची प्युरी होती ती प्युरी घातलेली आहे. नंतर याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर असे हे मसाले घातलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये अजून मसाले ॲड करू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये किचन किंग मसाला किंवा सब्जी मसाला देखील तुम्ही वापरू शकता. आता हे मसाले 3 ते 4 मिनटं तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर आपण भाजून घेणार आहोत. मसाले भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्हीची क्वांटिटी छान अशी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे. नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाले वाटलेले होते तेच मिक्सरचं पाणी मिसळून मी इथे घातलेलं आहे. तर हॉटेल्सच्या भाज्या ज्या असतात त्या थोड्याशा अशा थिकच असतात, त्यामुळे इथे ग्रेव्ही जास्त पातळ करायची नाही. आता चवीनुसार मीठ घालून याला छान अशी एक उकळी येऊन द्यायची आहे. नंतर वरून मस्त अशी बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी भाजीला छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आता जे आपण तयार करून घेतलेलं जे हे मिश्रण होतं, त्या मिश्रणाचे अशा प्रकारे आपण मीडियम साईजचे गोळे करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे हे मी गोळे तयार करून घेत आहे अगदी मीडियम साईजमध्ये. जर तुम्हाला याचा शेप जर वेगळा हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता. तर अशा प्रकारे या मिश्रणाचे मी गोळे तयार करून घेत आहे. तर सर्व मिश्रणाचे अशा प्रकारे गोळे तयार करून घेतलेले आहे, तुम्ही इथे पाहू शकताय. आता आपण हे तळून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅसवर छान असं तेल कडकडीत गरम करून गॅसची फ्लेम मिडियम करून घेतलेली आहे. तयार करून घेतलेले जे गोळे आहेत ते अशा प्रकारे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत. हे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच करायची आहे, म्हणजे ते छान आतपर्यंत तळले जातात. तर एका बॅचला जेवढे गोळे बसतील तेवढे हे आम्ही तेलामध्ये सोडून दिलेले आहेत. आता जसजसे त्याच्यावरचे बबल्स कमी होतील त्याच्यानंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत. तर 1-2 मिनटाने हे मी पलटी करून घेत आहे. दोन्ही साईडून छान असं सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. अलटी पलटी करून 1-2-3 मिनटाच्या अंतरावर हे छान असे आपण तळून घेत आहोत.
तर इथे तुम्ही पाहू शकताय छान असे हे तळले देखील जात आहे, एकमेकाला चिटकत देखील नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम सोनेरी ब्राऊन कलर आपल्या ह्या कोफ्त्यांना आलेला आहे. आता हे मी काढून घेते आणि दुसऱ्या बॅचचे देखील हे गोळे मी तळून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकताय भाजीला मस्त अशी छान असा कलर आलेला आहे. तयार करून घेतलेले जे कोफ्ते आहेत ते अशा प्रकारे ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायचे आहेत आणि आपण ज्यावेळी भाजी सर्व करणार आहोत त्याच वेळी हे गोळे टाकायचे आहेत, त्याच्या अगोदर टाकायचे नाहीत, नाहीतर ते नरम पडत राहतात. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असा आपला पनीर कोफ्ता तयार झालेला आहे, अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला जरा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपी